बाळलीला सुरू झाली. पुत्राच्या प्राप्तीने चिमणाजी व त्यांची पत्नी खूप खुश होते. घरी आल्यावर त्या बाळाला तर चिमणाजींनी डोळे भरून पाहून घेतले. त्यानंतर त्या बाळाला आपल्या पत्नीच्या मांडीवर दिले आणि मांडीवर घेता क्षणी चिमणाजीच्या पत्नीला पान्हा फुटलं. ह्या गोष्टीमुळे दोघांनाही कळाले की हे काहीतरी दैवी आहे. त्या दैवी लीलेला दोघांनीही कृतज्ञपणे नमस्कार केला. चिमणाजींची पत्नी त्या बाळाला दूध पाजू लागली. बाळही अगदी आनंदात चुटू चुटू दूध पिऊ लागले. हा क्षण जगत असताना त्या मातेचा आत्मा तृप्त झाला. खर तर जी स्त्री बाळाला आपल्या उदरात 9 महिने वागवून त्याला जन्म देते त्याच आईला पाना फुटत असतो. आणि हेही तितकेच खरे आहे की मातेशिवाय कुठल्याही जीवाचा जन्म होत नसतो. इथे या दोन्ही गोष्टींच्या विरोधात घडून पण त्यांची पूर्तता झाली होती. मातेविन हे बाळ जन्माला आले आणि या बाळाला स्वतः जन्म देता त्या मातेला पान्हा फुटला होता. हा पहिलाच प्रसंग होता जेव्हा त्या बाळाने आपली लीला दाखवून हे प्रमाण दिले की तोच या मातेचा पुत्र आहे. बाळाला मांडीवर घेता क्षणी चिमणाजींच्या पत्नीला पान्हा फुटला. ही गोष्ट साऱ्या गावात समजायला वेळ लागला नाही. सगळीकडे ही चर्चा चालू लागली. ही वार्ता समजताच लोक चिमणाजींच्या घरी त्या बाळाला पाहण्यासाठी येऊ लागले. काही लोक त्या बाळाचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले आणि काही लोक ही गोष्ट खरी आहे का नाही याची शहानिशा करण्यासाठी आले. आणि यात तेही लोक होते जे चिमणाजींच्या दृष्टांताबाबतीत त्यांची चेष्टा करत होते. चिमणाजींच्या मनात आले की इतक्या दिवसांच्या भक्ती आणि सेवेमुळे महादेवाच्या आशीर्वादाने ही पुत्र प्राप्ती झाली आहे. त्याच महादेवाचे नाव या बाळाचे ठेवूया. आणि नेमकी बाळाच्या आईची ही तीच इच्छा होती की या बाळाचे नाव शंकर ठेवावे. साऱ्या गावाला आमंत्रण दिले. एकदम थाटात बारसे झाले आणि बाळाचे नाव शंकर ठेवले. आई बाबांनी बाळाला शंकर म्हणून हाक मारली की बाळ खूप गोड हसत त्यांच्याकडे बघायचे. आई बाबांना हे समजले होते की बाळाला हे नाव आवडले आहे. बाळासोबत आई बाबांचा अख्खा दिवस संपायचा. कसा संपायचा त्यांनाही कळत नव्हते. बाळाच्या आगमनाने त्यांच्या आयुष्यात एक वेगळाच गोड बदल झाला होता. आणि हा बदल पहिलाच होता. असे अनेक बदल ते आई बाबा साक्ष जाणार होते. आता इथून पुढच्या भागांमध्ये याच बाळांच्या अनेक लीला पाहूया. जय शंकर. श्री स्वामी समर्थ. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय.